महावितरणमार्फत मनमानी पद्धतीनं देण्यात आलेल्या वीज बिलांविरोधात बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख चांगलेच आक्रमक झालेत. अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन लावत त्यांनी या अवाजवी बिलांचा तीव्र निषेध केलाय. बदलापूर महावितरण मार्फत टीओडी मीटरची सक्ती केली जातीये. वीज वापर कमी असतानाही अनेकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवण्यात आली आहेत. या ग्राहकांना सोबत घेत देशमुख यांनी बदलापूर पश्चिमेकडील महावितरणचं कार्यालय गाठलं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. कार्यालयात उत्तर देण्यासाठी अधिकारी नसल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवत महावितरणच्या मनमानीचा जोरदार निषेध केला. यापुढे दादागिरी सहन केली जाणार नाही. टीओडी मीटरची सक्ती केल्यास महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच वीज बिलांची होळी करून त्याची राख अधिकाऱ्यांच्या चेहऱ्याला फासण्याचा इशाराही अविनाश देशमुख यांनी दिलाय. दोन गोष्टी होत्या आज की यापुढे म्हणजे किंबहुना आजपासून की बदलापूरकरांच्या किंवा ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्याच्या घरी टीओडी मीटर लावू नये. लावलं तर कंत्राटदारासहित अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल. आज आम्ही ठणकावून आज त्यांना पत्र दिलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वाढीव जे बिल आलेले आहेत म्हणजे जनरली तुम्ही 3 महिन्याचे रिडिंग घेऊन जे वाढीव बिल आले आहेत ते कमी करून देण्याची प्रक्रिया आजपासून तुम्ही राबवावी, जेणेकरून 15,000, 18,000, 20,000 आणि 38,000 अशा प्रकारचे सर्रास बिल लोकांना आलेले आहेत. त्या गोष्टी त्यांनी आज मान्य केलेल्या आहेत. या 2-3 दिवसात आम्ही ती प्रक्रिया चालू करू. त्यांना म्हटलं आहे की चला ठीक आहे, एप्रिलमध्ये मेमध्ये बिल जास्त येते ठीक आहे, पण एवढं बिल येत नाही ना की ॲव्हरेज बिल 700, 800, 1200 तर डायरेक्ट 8,000, 15,000, 18,000. तर तुम्ही 2 महिन्याचं 2.5 महिन्याचं ॲव्हरेज बिल तपासा आणि करा. हे साध्या मागण्या आहेत. परंतु या महावितरणच्या माध्यमातून आणि टीओडी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही दादागिरी यापुढे सहन करणार नाही. यापुढे जर त्यांनी असं काही केलं तर या बिलांची होळी करू आणि त्याचं काळं या अधिकाऱ्यांच्या महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टरला फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज स्पीकर फोनवर टाकलं असताना ते बोलले नियम बदललेत. मुख्यमंत्री सभागृहात सांगतात, विधान भवनात सांगतात की कस्टमरच्या म्हणजे ग्राहकाच्या परमिशन शिवाय मीटर बदलले जाणार नाही, कुठलीही सक्ती करणार नाही. आणि हे सांगतात की परमिशनची गरज नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून आम्ही मीटर लावूच. हा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता. म्हणून मी काटकरांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. एक नंबरचा लबाड अधिकारी या बदलापूरमध्ये बसवलेला काटकर आहे, जो म्हणजे त्याला सामान्य जनतेचं काय पडलेलंच नाही. त्यांच्यावरती जेव्हा ही वेळ आली असती ना तेव्हा कळलं असतं. आज जे लोक इकडनं मुंबईला कामाला जातात, ज्यांच्या घरात 2च माणसं असतात, नवरा बायको दोघेही कामाला जातात, येऊन रात्रीचा फक्त लाईटचा वापर होतो आणि त्यांना 20,000 जी बिलं आलेली आहेत, यांचं 38,000 बिल आलेलं आहे. कुठलं भरणार 38,000 बिल? ज्यांना पेमेंटच 20,000 आहे ते 38,000 बिल कसं भरणार एका महिन्याचं, हा प्रश्न आहे. मागच्या या मे महिन्यातच बिल आलं मॅडम. मी एक व्यक्ती असा की सकाळी 5ला जातो तर रात्री 9-10 वाजता येतो. मी संडेला गेलेलो, मंडे, ट्यूजडे, वेनसडे. तर मी काल रात्री 9 वाजता घरी आलो. त्याच्यामध्ये आईने मला बिल दाखवलेलं 38,000 रुपये. हे कसं काय? त्याच तुमच्या माध्यमातून तुम्हाला फोन केल्यानंतर देशमुख साहेबांचा नंबर घेतला. देशमुख साहेब मला बोलले उद्या या. मी आज कामाची सुट्टी मारली, त्यासाठी आलो. मनमानी कारभार चालू आहे. मार्च महिन्यामध्ये पण मला 4,220 काहीतरी बिल आलेलं आहे. ह्या टायमाला मला डायरेक्ट 38,920 बिल आले. ह्या गोष्टीचा आणि आपण आपल्या सामान्य जनतेने आता अभियंत्याला प्रश्न विचारला तुम्हाला किती बिल आलंय, तर त्यांनी काय सांगितलं 4,000 बिल आले. हे काय अडाणीचे जावई आहे का? यांना 4,000 रुपये बिल आले आणि आपण सामान्य जनता दिवस रात्र कष्ट करतो, रात्रभर रात्री घरी येतो, तर आपल्याला 38,000 रुपये बिल. एवढा दीर्घ कारभार चालू आहे. इथं कारभार MSEBचा याला काही तोड नाही. पहिली गोष्ट तर ह्या लोकांनी न सांगता मीटर लावलेत. त्यानंतर अंधाधुंदी बिल काढलेलं आहे. रीडिंग घ्या, त्याच्यानुसार तुम्ही बिल काढा. तसं काहीही न करता त्यांनी सरासर बिलं दिली आहेत.